आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या नावाने एक मोठी चर्चा रंगली आहे. ही चर्चा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटामध्ये उद्धव ठाकरे गटातील काही खासदारांचा प्रवेश होणार असल्याभोवती फिरत आहे. यासोबतच शरद पवार गटातील देखील काही खासदार शिंदे गटामध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि माध्यमांमध्ये जोरदार चर्चा झालेलं हे ऑपरेशन सध्या रखडलेलं दिसतंय. यामागे भाजप पक्षश्रेष्ठींचा विरोध असल्याचं देखील बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवरती ऑपरेशन टायगरचा नेमका काय प्रकार आहे, तो कितपत यशस्वी झाला किंवा फेल झाला, यावरतीच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईज. ऑपरेशन टायगरच्या राजकीय बारकाव्यात जाण्याआधी चर्चा करूयात हे ऑपरेशन म्हणजे नेमकं काय. तर 2022 मध्ये शिवसेना पक्ष फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे 7 लोकसभा खासदार आहेत, तर उद्धव ठाकरे गटाकडे 9 खासदार आहेत. शिंदे गट हा लोकसभेमध्ये आपली संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे तो दिसतंय. यासाठीच ऑपरेशन टायगर ही रणनीती आखली गेली. या ऑपरेशनमध्ये उद्धव ठाकरे गटातील 6 ते 7 खासदारांना शिंदे गटामध्ये आणण्याचा प्रयत्न सुरू होता. यामुळे शिंदे गटाचे खासदार हे 19 पर्यंत पोहोचू शकले असते. फेब्रुवारी महिन्यापासून ही चर्चा सुरू होती आणि मार्चमध्ये ती पुन्हा वेगाने पुढे आली. या ऑपरेशनमध्ये शिंदेंचा झालेला दिल्ली दौरा आणि बैठकांचा क्रमही महत्त्वपूर्ण होता. मार्चच्या मध्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन चालू असतानाही दिल्ली दौरा केला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांसोबत त्यांची बैठक झाली. या दौऱ्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा ही जोरात सुरू झाली. मंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्लीतील घरात स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये उद्धव ठाकरे गटातील 2 खासदार उपस्थित होते. यामुळे अस्वस्थता वाढली. उद्धव ठाकरे यांनी लगेच मातोश्रीवरती खासदारांची बैठक बोलावली. एक खासदार या बैठकीसाठी गैरहजर राहिल्याने चर्चेला अधिक बळकटी आली. त्याचबरोबर ती शरद पवार गटातील काही खासदारांनाही संपर्क साधल्याची माहिती समोर आली. दिल्लीत डिनर डिप्लोमसी आणि बैठका यांचा भाग म्हणून हा प्लॅन आखला गेला असल्याचं देखील बोललं जात होतं. पण शेवटाला मात्र अजूनही काहीच गेलेलं नाहीये. या शिंदे सेनेच्या ऑपरेशनमध्ये शरद पवार गटाची भूमिकाही महत्वाची होती. फक्त उद्धव ठाकरे गट नव्हे तर शरद पवार गटातील सुमारे 6 खासदारांनाही शिंदे गटात घेण्याची तयारी दिसत होती. एकूण 12 खासदारांच्या प्रवेशाने शिंदे गटाची ताकद ही लक्षणीय वाढली असती. मात्र पवार गटातील खासदारांना थेट शिंदे गटात न घेता एनडीए मार्गे किंवा सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये आणण्याची सूचना दिली गेली असल्याचं सूत्र सांगतात. यामुळे पवार गटात फूट पडण्याची शक्यता तूर्त तरी कमी झाली आहे, पण ती पूर्णपणे थांबली आहे असं म्हणणंही धाडसाचं ठरणार आहे. आता प्रश्न आहे की ऑपरेशन टायगर का रखडलं याचं मुख्य कारण आहे भाजपकडून मिळालेला ब्रेक. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भाजप हायकमांडने या मोहिमेला संमती दिली नाही. भाजपने ऑपरेशन टायगरवरती ब्रेक लावला. यामागील कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत. शिंदे गटाला अतिरिक्त बळकट होऊ देणं म्हणजे महायुतीतील संतुलन बिघडू शकणार आहे असं भाजपला वाटतं, अशी सूत्रांची माहिती आहे. शिवाय पवार गटातील खासदारांना थेट शिंदे गटामध्ये घेतल्यास विरोधकांमध्ये फूट पडेल आणि त्याचबरोबर ती एनडीएचंही नुकसान होऊ शकतं. 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजप स्वतःची ताकद वाढवू इच्छितोय. त्यामुळे भाजपची संमती न मिळाल्यामुळे खासदारांचा प्रवेश हा रखडला गेला. काही सूत्रांनुसार अमित शहा आणि शिंदे यांची भेट झाली नाही, ज्याने हे संकेत अधिक स्पष्ट केले. शिवाय भाजपला 100% भाजपा हे उद्दिष्ट साध्य करायचं असल्यानं त्यांना कोणतीही घाई नकोय असं असल्याचं दिसतंय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थंडा करके खाना ही भाजपची भूमिका रणनीती दिसत आहे. त्यातच आता खासदार फोडून सरकारवरती कोणताही परिणाम होणार नाहीये, कारण नितीश कुमारांचा जेडीयू आणि चंद्रबाबूंची तेलगू देसम पार्टी सध्या तरी भाजपच्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्यामुळे भाजपला कसलीही घाई नाहीये. या संपूर्ण प्रकरणामध्ये दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया देखील महत्त्वाच्या आहेत. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं की कोणालाही आणलं जात नाहीये, स्वेच्छेने लोक येत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या खासदार ज्योती वाघमारे यांनीही काहीतरी मोठं होणार असल्याचं सूचक विधान केलं. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटातील संजय राऊत यांनी पैसे, सीबीआय, ईडीचा दबाव वापरला जात आहे असे आरोप देखील केले. उद्धव ठाकरे यांनी खासदारांना सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे. ठाकरे गटाने आपल्या खासदारांची एकजूट दाखवण्यासाठी म्हणून बैठक घेतली आणि सर्व खासदार 100% पक्षासोबत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. तरीही उद्धव ठाकरे यांच्या सेनेमध्ये सगळं काही अलबेल आहे असं म्हणता येत नाहीये. म्हणूनच उद्धव सेना अंतर्गत बंड कसं शमवतील यावरती बऱ्याच गोष्टी या अवलंबून असणार आहेत. आता येऊयात या ऑपरेशनच्या परिणामांकडे.
या घटनांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की महाराष्ट्रामध्ये भाजप हा निर्णायक खेळाडू आहे. शिंदे कितीही उपमुख्यमंत्री असले तरी मोठ्या राजकीय हालचालींसाठी त्यांना भाजपची परवानगी ही आवश्यक आहे. ऑपरेशन टायगर हे पूर्णपणे फेल झाले आहे असे म्हणता येणार नाहीये, पण सध्या ते होल्डवर आहे किंवा पॉज बटन दाबले गेले आहे. याचा परिणाम हा आगामी विधान परिषद निवडणुकांवरती आणि 2029च्या रणनीतीवरती नक्कीच होऊ शकतो. उद्धव गट अधिक सावध झाला आहे तर शिंदे गटाला थोडा धक्का बसला आहे असं सध्या तरी दिसत आहे. आता वळूयात निष्कर्षाकडे. शेवटी ऑपरेशन टायगर ही चर्चा माध्यमांमध्ये आणि दिल्लीमध्ये रंगली. बैठकाही झाल्या, पण भाजपच्या विरोधामुळे ती पुढे गेली नाही. यातून महायुतीतील अंतर्गत समीकरणं आणि शक्ती संतुलन देखील दिसून येतं. भविष्यामध्ये कधीही हा विषय पुन्हा सुरू होऊ शकतो, कारण राजकारणात काहीही शक्य असतं. त्यामुळेच येणारा काळ हा अधिक महत्त्वाचा आणि तितकाच रंजक असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? ऑपरेशन टायगर पुढे जाईल का? भाजपच्या भूमिकेमध्ये बदल होईल का? आणि शरद पवार पक्ष आणि उद्धव सेना यावरती डॅमेज कंट्रोल कसे करेल? तुम्ही तुमची मतं ही कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि असेच विश्लेषणात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी विश्लेषण वाईबला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोवर जय महाराष्ट्र.